नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण अस्तर घेतलं आहे. पूर्ण उंची 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घ्यायचं तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे. नंतरून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला कोपऱ्यातून मोजायचं आहे 1.25 इंच अंतर. 1.25 इंच मोजल्यानंतर त्याला द्यायचा आपल्याला मोंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची 9.5 इंचाची आपण गळा उंची घेतली. 2.25 इंचाचं घ्यायची आपल्याला गळा रुंदी. हा सुद्धा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. चौकोन तयार झाल्यानंतर याला आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण व्ही आकार दिला. कसा दिला हे व्हिडिओ पूर्ण बघायचे. बघा, नंतर घेतला आपण कॅनव्हास, डबल फोल्ड पेपर करून घेतला, बंद बाजूकडे केली आणि जो आपण आकार दिलेला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवर उमटवून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरला एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची आणि पुन्हा एक आकार असा आपल्याला इकडनं उमटवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला पूर्ण व्ही गळा हा तयार होतो. सेंटरला एक नॉचेस द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जॉईंट करायच्या वेळेस जास्त टेन्शन येत नाही. नंतर आपण घ्यायचं आहे पीसवर हे अस्तर ठेवून आणि मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचा, आकार देऊन द्यायचा. नंतर ओपन करून ठेवायचं पीस, त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं. नंतरून ही आपली जी रेष मारली तिथे आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे रेषेच्या बाहेर आपल्याला 1 इंच कापायचं राहिलं तर ते आपण आता आधी गळ्याच्या आतलं कट करू आणि रेषेच्या बाहेरचं नंतरून आपण कट करणार आहे. इथे नॉचेस द्यायचे, म्हणजे काय होतं, कॅनव्हास पलटी करायला सोपं जातं. बघा, आपलं हे कॅनव्हास कट करायचं राहिलं होतं ते आपण आता कट करून घेऊया. आणि अस्तर आणि कॅनव्हास हे पलटी मारून वरतून आपल्याला दाबटीप मारायची आहे. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची, म्हणजे काय होईल, परफेक्ट असं व्ही गळा तयार होईल. बघा, आपला परफेक्ट असा व्ही गळा तयार झाला की कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तर सगळीकडनं जॉईंट झालं की आपल्याला जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, आपला कपडा सगळा कट करून झाला की आपल्याला लगेच टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला एकसारखे मारायचे. नंतरून लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून आपल्याला शिलाई मारायची. दोघं टक्सच्या मध्ये आलं की त्या पट्टीला एक चुनी टाकायची. नंतरून वरतून द्यायची दाबटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची. नंतरून इथे आपल्याला गळ्याचं असं सेंटर काढून घ्यायचं आहे. तिथे एक खडून एक रेष मारून ठेवायची. त्याच्यानंतर आपण लेस घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे. बघा, त्या रेषेपर्यंत आलं का तिथे लेस आपण कट केली आणि लेसला डबल शिलाई मारायची आहे. ब्रॉड लेस असल्या तर त्याला डबल शिलाई मारावी लागते, म्हणजे काय होतं, फिनिशिंग छान येते. पुन्हा त्याच्या शेजारी अर्धा इंच अंतर सोडून आपण आणखी एक लेस लावून घेणार आहे. त्याला सुद्धा आपण डबल शिलाई मारली आणि पुन्हा अजून अर्धा इंच अंतर सोडून आणखी एक आपण लेस लावून घेणार आहे. अशा आपण 3 लेस तिथे वापरल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतला आहे 2.5 इंच रुंदीचा. अडीच इंच रुंदीचा आपण कपडा घेतला आणि त्याला एक साईडने अशी शिलाई मारून घेतली. कपडा फोल्ड केला आणि शिलाई मारून घेतली. सुई दोऱ्याच्या साहाय्याने तिला आपण पलटी करणार आहे.
नंतरून त्याचे आपल्याला 3-3 इंचाचे असे तुकडे करायचे। बघा ह्याप्रमाणे आपण तुकडे करणार आहे सगळे 3-3 इंचाचे। याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून ते लावायचे। पहिले आपण इथे रेष मारून घेऊया आणि त्या रेषेवरती हे आपल्याला असे ठेवायचे आणि एक एक ते फोल्ड करून ती डिझाईन आपल्याला लावत चालायची। बघा ह्याप्रमाणे। हे बघा आपण ह्या रेषेवरती पूर्ण डिझाईन लावून घेतली आणि आपल्याला जो शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। पूर्ण डिझाईनचा आपण कपडा कट करून घेतला। आणखी एक हे करायची रेष मारायची आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची। याचा तोंड इकडे केलं म्हणून त्याचं तोंड तिकडे करायचं आहे आणि पूर्ण आपल्याला असे इकडनं दाट आपण डिझाईन लावली तिकडनं थोडी तुरळक लावायची आहे। बघा ह्याप्रमाणे याचं सुद्धा शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा दिसतोय तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून। आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती आता एक लेस लावून घ्यायची। जी आपण इकडनं लेस वापरली तीच इकडनं पण लावून घेणार आहे। लेसला कडेला आपण फोल्ड करायचं आणि व्यवस्थित अशी मुडपून आणि एक शिलाई तिथे मारून घ्यायची। पुन्हा डबल शिलाई मारली की लेसला फिनिशिंग छान येते। इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे। अगदी सुंदर आणि सोबर असा गळा तयार झालेला आहे। मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा आपले हे डिझाईन लावून तयार झालेली। आपल्याला आता सुई आणि दोरा मणी असं आपल्याला लागणार आहे। बघा याप्रमाणे आपण हे करायचं आहे लेसवरती ठेवून आणि फूल तयार करायचं आहे त्या डिझाईनचं। फूल तयार करताना हाताकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते फूल कसं बनवलंय। बघा याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेणार आहे आणि आपले मणी लावून झाले। सुंदर असे लटकन सुद्धा आपण त्याला लावले आणि हा ब्लाऊजचा आपला फायनल लुक आहे। मैत्रिणींनो आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये मला नक्की सांगा डिझाईन कशी वाटली। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।